आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स पाहणार आहोत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स म्हणजे काय? अ बॉडी टाईड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड रिव्हॉल्वड इन अ व्हर्टिकल सर्कल. सच अ मोशन इज कॉल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट काय करतो? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करतो. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करत असताना त्याच्या डिफरंट पोझिशनला डिफरंट स्पीड असेल. मग त्यामध्ये 3 कंडिशन आहे. पहिली कंडिशन आहे टॉप मोस्ट कंडिशन, सेकंड कंडिशन आहे लोअर मोस्ट कंडिशन आणि तिसरी कंडिशन आहे हॉरिझॉन्टल पोझिशन किंवा आपण त्याला मिडवे पोझिशन म्हणतो. मग टॉप मोस्ट पोझिशनला आपण ए पोझिशन्स म्हणू, लोअर मोस्ट पोझिशनला बी पोझिशन म्हणू आणि हॉरिझॉन्टल पोझिशनला सी पोझिशन म्हणू. मग टॉप मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्ट असेल तर त्यावरती कोणकोणते फोर्स ॲक्ट होत असतील? तर एक बॉब आहे, बॉब आपण एका स्ट्रिंगला बांधला आहे आणि तो व्हर्टिकल सर्कलमध्ये रोटेट करतो. तर मग त्याचं वेट जे आहे ते वेट ॲक्ट होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने. वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि टेन्शन पण काय होणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे. मग इथला स्पीड किती असणार आहे? व्हेलॉसिटी ॲट दी हायेस्ट पॉईंट ती काय असणार आहे? √RG. इथली व्हेलॉसिटी काय असणार आहे? हायेस्ट पॉईंटची V इज इक्वल टू √RG. तसंच जर बॉब लोअर मोस्ट पोझिशनला आला तर त्यावरती 2 फोर्स ॲक्ट होतील. वेट M जे ॲक्ट होईल डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि टेन्शन्स होईल अपवर्ड डायरेक्शनने. टेन्शन्स अपवर्ड डायरेक्शनने टुवर्ड द सेंटरकडे ॲक्ट होईल. मग तिथली व्हॅलॉसिटी काय असेल? V इज इक्वल टू √5RG. इथं जे असणार आहे, इथं टेन्शन असणार आहे मिनिमम. इथं ह्या पोझिशनला टॉप मोस्ट पोझिशनला टेन्शन्स असणार आहे मिनिमम आणि लोअर मोस्ट पोझिशन्सला टेन्शन जे असणार आहे ते काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. टेन्शन कसं असणार आहे? मॅक्सिमम. तसंच हॉरिझॉन्टल पोझिशन्सवरती टेन्शन जे असणार आहे ते टुवर्ड द सेंटरकडे असणार आहे आणि वेट जे असणार आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे. म्हणजे टेन्शन आणि वेट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर इथं जो स्पीड असणार आहे तो असणार आहे V इज इक्वल टू √3RG. हॉरिझॉन्टल पोझिशनचा जो मिडवे पोझिशनचा जो स्पीड असणार आहे तो काय असणार आहे? √3RG. म्हणजे इथं मॅक्सिमम काय असणार आहे? टॉप मोस्ट पोझिशन्सला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. पण पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? मॅक्सिमम. टॉप मोस्ट पोझिशन्सला पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? मॅक्सिमम आणि कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? मिनिमम. लोअर मोस्ट पॉईंटला काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी असणार आहे मॅक्सिमम आणि पोटेन्शियल एनर्जी असणार आहे मिनिमम. तसंच हॉरिझॉन्टल पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? इंटरमिडिएट स्टेट. म्हणजे मॅक्सिमम पण नसणार आहे आणि मिनिमम पण नसणार आहे. इथला टॉप मोस्टचा स्पीड काय आला? √RG. लोअर मोस्टचा स्पीड काय आला? √5RG आणि हॉरिझॉन्टल पोझिशनचा काय येणार आहे? √3RG. तसंच ॲक्सेलरेशन जे असणार आहे हायेस्ट पॉईंटचं काय असणार आहे? G. लोअर मोस्ट पॉईंटचं काय असणार आहे? 5G. तसंच ॲक्सेलरेशन्स ॲट दी हॉरिझॉन्टल पोझिशनचं ते काय असणार आहे? 3G. म्हणजे ॲक्सेलरेशन हायेस्ट पॉईंटचं काय असणार आहे? G. लोअर मोस्ट पॉईंटचं काय असणार आहे? 5G आणि हॉरिझॉन्टल पोझिशनचं काय असणार आहे? 3G. आपण काय पाहिलं होतं? टेन्शन कुठं मिनिमम असणार आहे? टॉप मोस्ट पोझिशनला. टेन्शन कुठं मॅक्सिमम असणार आहे? लोअर मोस्ट पॉईंटला. आणि टेन्शन ॲट दी हॉरिझॉन्टल पोझिशनला काय असणार आहे? इंटरमिडिएट स्टेट. तसंच आपल्याला आता काय पाहिजे आहे? डिफरन्स बिटवीन टेन्शन. मग टेन्शन कशामधलं? तर टॉप मोस्ट आणि लोअर मोस्ट पोझिशन्समधलं, दोन्ही पोझिशन्समधलं. ही आहे टॉप मोस्ट आणि ही आहे लोअर मोस्ट पोझिशन. म्हणजे इथं टेन्शन जास्त असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे आणि इथं टेन्शन काय असणार आहे? मिनिमम. म्हणून आपण काय लिहिलं? TB - TA इज इक्वल टू 6mg. ह्या दोन्हीमधलं डिफरन्स टेन्शनचं जर पाहिलं तर काय येणार आहे? 6mg. तसंच सेकंड कंडिशनला टेन्शनचा डिफरन्स कशामधला? टॉप मोस्ट अँड हॉरिझॉन्टल पोझिशन्समधला. टॉप मोस्ट आणि हॉरिझॉन्टल पोझिशन्समधला. तर हिथला आणि हिथला काय येणार आहे? 3mg. काय येणार आहे? 3mg. म्हणजे टेन्शन लोअर मोस्ट आणि टॉप मोस्टमधला काय येणार आहे? 6mg. तसंच टेन्शन टॉप मोस्ट अँड हॉरिझॉन्टल पोझिशन्समधलं काय येणार आहे? 3mg. आता क्वेश्चन्स पाहू. इफ अ बॉडी इज टाईड टू अ स्ट्रिंग and rotated in a vertical circle
द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट दी हायेस्ट पॉईंट. काय विचारला आहे प्रश्न आपल्याला? इफ अ बॉडी इज टाईड टू अ स्ट्रिंग अँड रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल दॅन द टेन्शन ॲट द टॉप मोस्ट म्हणजेच हायेस्ट पॉईंटला विचारलं आपल्याला. एक ऑब्जेक्ट आहे, तो आपण काय केला, एका स्ट्रिंगला बांधला आणि तो रोटेट केल्यानंतर तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करतोय. तर विचारलं आहे आपल्याला टॉप मोस्ट पोझिशन्सला म्हणजेच हायेस्ट पोझिशन्सला टेन्शन विचारलं आहे. तर हायेस्ट पोझिशनला टेन्शन काय आहे? मिनिमम आहे, कारण ते टेन्शन कुठं ॲक्ट होतं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने. टेन्शन कसं ॲक्ट होतं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने. त्यामुळे टेन्शन काय झालं? मिनिमम. नंतर पुढचा प्रश्न, फॉर अ पार्टिकल मुव्हिंग इन अ व्हर्टिकल सर्कल. मग काय विचारलं आहे? फॉर अ पार्टिकल मुव्हिंग इन अ व्हर्टिकल सर्कल दॅन कायनेटिक एनर्जी इज अ कॉन्स्टंट. ऑप्शन बी पोटेन्शियल एनर्जी इज अ कॉन्स्टंट. ऑप्शन सी नायदर कायनेटिक एनर्जी नॉर पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट. आणि ऑप्शन डी बोथ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज अ कॉन्स्टंट. तर आत्ता आपण काय पाहिलं? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स बघितलं. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्समध्ये कायनेटिक एनर्जी कुठं मॅक्सिमम आहे? लोअर मोस्ट पॉईंटला. कायनेटिक एनर्जी कुठं मिनिमम आहे? टॉप मोस्ट पोझिशनला म्हणजे हायेस्ट पॉईंटला. मग आणि पोटेन्शियल एनर्जी कुठं मॅक्सिमम आहे? टॉप मोस्ट पोझिशन्सला. आणि पोटेन्शियल एनर्जी कुठं मिनिमम आहे? लोअर मोस्ट पोझिशन्सला. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहेत? कॉन्स्टंट नाहीत. मग तोच आपला काय ऑप्शन येईल? ऑप्शन सी, कारण की नायदर कायनेटिक एनर्जी नॉट पोटेन्शियल एनर्जी इज अ कॉन्स्टंट. नायदर कायनेटिक एनर्जी नॉर पोटेन्शियल एनर्जी इज अ कॉन्स्टंट. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर येणार आहे? ऑप्शन सी. तिसरा प्रश्न काय विचारला आहे? अ बॉडी क्रॉस द टॉप मोस्ट पॉईंट ऑफ अ व्हर्टिकल सर्कल विथ अ क्रिटिकल स्पीड. इट्स सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन्स व्हेन द स्ट्रिंग इज अ हॉरिझॉन्टल. ऑप्शन ए 6G, ऑप्शन बी 3G, ऑप्शन सी 2G अँड ऑप्शन डी G. तर आत्ताच आपण थेरीमध्ये पाहिलं की जर हॉरिझॉन्टल पोझिशन्सला असेल तर ॲक्सेलरेशन काय असतं? 3G. पण ते कसं येते ते पाहू. काय विचारलं आपलं? एक बॉडी क्रॉस टॉप मोस्ट पोझिशन्सपासून ते हॉरिझॉन्टल पोझिशन्सला ती काहीतरी क्रिटिकल स्पीड आहे असं स्पीड सांगितलं आहे आपल्याला. आणि विचारलं काय? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन्स. म्हणजे आपल्याला ॲक्सेलरेशन विचारलं. म्हणजे इथं काय झालं? इथला स्पीड. आता कायनेटिक एनर्जी कुठली जास्त असणार आहे? ऑब्व्हियसली कुठली? हॉरिझॉन्टल पोझिशनची. म्हणजे आपण काय लिहिलं? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mv². पण कुठल्या पॉईंटची? आपण मॅक्सिमम आहे सी पॉईंटची, म्हणून हॉरिझॉन्टल पोझिशन त्याला आपण सी म्हटलं. -1/2 mva². आणि हे पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणून काय लिहिलं? पोटेन्शियल एनर्जी mgh. ऑब्जेक्ट पार्टिकल आपला टॉप मोस्ट पोझिशन्सपासून हॉरिझॉन्टल पोझिशनपर्यंत येते. म्हणजे इथपर्यंतचं अंतर काय झालं? r. म्हणजे h इज इक्वल टू काय लिहिलं आपण? r. हाईट किती आली आपली? r. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय लिहिणार आपण? mgr इज इक्वल टू 1/2 कॉमन घेऊ, m कॉमन घेऊ, म्हणजे राहिलं vc² मायनस va². मग mgh, mला m कॅन्सल झालं. इथं काय राहिलं? rg किंवा gr. आणि हे 2 डिवाइडला होतं. ह्या साईडला आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लायला. म्हणजे काय येणार आहे आपला फॉर्म्युला? vc² वजा va² बरोबर 2rg. पण टॉप मोस्ट पोझिशन्सला स्पीड काय असतो? टॉप मोस्ट पोझिशन्सला स्पीड असणार आहे va इज इक्वल टू √rg. मग हा स्पीड ह्याच्यामध्ये ठेवू vc². आता हा इथं मायनस आहे, ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार? प्लस. म्हणजे काय होणार? 2rg प्लस rg. वर्ग असल्यामुळे va² आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट निघून जाणार rg. 2 + 1 3rg आलं. म्हणजे vc² बरोबर काय आलं? 3rg. पण आपल्याला काय विचारलंय? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असणार आहे? vc² डिवायडेड बाय r. म्हणजे a इज इक्वल टू किंवा ac इज इक्वल टू vc² किती आला आहे? 3rg डिवायडेड बाय r. म्हणजे r ला r कॅन्सल झालं. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आलं? 3g. म्हणजे आपला ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन बी. द मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग रोटेटिंग इन अ सर्कल ऑफ अ रेडियस 2.5 with constant velocity are in a ratio 5:3. Its velocity is option A
98 मीटर पर सेकंद, ऑप्शन बी √490 मीटर पर सेकंद, ऑप्शन सी 7 मीटर पर सेकंद, ऑप्शन डी 9.4 मीटर पर सेकंद. तर काय सांगितलं आपल्याला की एक ऑब्जेक्ट रोटेट होतोय, तो स्ट्रिंगला बांधला आहे आणि त्या टेन्शन मॅक्सिमम आणि मिनिमम टेन्शनचा रेशो दिला आहे. तर मॅक्सिमम आणि मिनिमम टेन्शनचा रेशो जो दिला आहे तो काय दिला आहे 5:3 तो घेऊ. नंतर काय दिलं त्यांनी रेडियस r इज इक्वल टू 2.5 आणि विचारलं काय व्हेलॉसिटी. बरं मग ऑब्जेक्ट काय असेल तर मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन काय असणार आहे तर लोअर मोस्ट पोझिशनला टेन्शन काय असणार आहे मिनिमम आणि अप्पर मोस्ट म्हणजे हायेस्ट पोझिशनला काय असणार आहे टेन्शन मॅक्सिमम. मग ते जर इक्वेशनच्या स्वरूपात काढायचं म्हटलं तर टेन्शन मॅक्सिमम इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg. दुसरं काय असणार आहे टेन्शन मिनिमम इज इक्वल टू mv² अपॉन r मायनस mg. ह्याला इक्वेशन नंबर म्हणू 1, ह्याला इक्वेशन नंबर म्हणू 2. काय करू डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 म्हणजे काय येणार आहे T मॅक्सिमम डिवायडेड बाय T मिनिमम इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg डिवायडेड बाय mv² अपॉन r मायनस mg. आता ह्याचा रेशो काय होता 5/3 टेन्शन मॅक्सिमम टेन्शन मिनिमम. ह्याच्यानंतर काय येणार आहे mv² अपॉन r प्लस mg डिवायडेड बाय mv² अपॉन r मायनस mg. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू हे mv² अपॉन r जे आहे त्याला काय करू आपण x म्हणू म्हणजे काय येणार 5/3 इज इक्वल टू x प्लस mg डिवायडेड बाय x मायनस mg. मग ह्याचं आपण काय करू नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार 5 इंटू x मायनस mg इज इक्वल टू 3 इंटू x प्लस mg. आतमध्ये 5ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 5x मायनस 5mg इज इक्वल टू 3x प्लस 3mg. मग हे 5x आहे आणि हे 3x आहे. हे 3x ह्या साईडला आणलं तर काय होणार आहे 5x ह्याला प्लस चिन्ह आहे काय होणार मायनस 3x इज इक्वल टू हे 3mg होतं हे 5mgला मायनस साईन आहे इक्वल टू साईनच्या पलीकडे नेलं काय होणार आहे प्लस म्हणजे 5mg म्हणजे 5तून 3 गेले किती उरले 2x बरोबर 3 हे ह्यांची बेरीज प्लस 3 + 5 इज इक्वल टू 8mg. मग इथं काय करू आपण ह्या दोन्हीला आपण काय करू 2ने भागू म्हणजे काय येणार x बरोबर 4mg. मग x ची किंमत काय ठेवली होती आपण mv² अपॉन r इज इक्वल टू काय आलं 4mg म्हणजे इथं m ला m कॅन्सल उरलं काय v² इज इक्वल टू 4rg v² इज इक्वल टू 4rg म्हणजे v बरोबर काय येणार आहे √4rg म्हणजे v बरोबर √4 रेडियस किती दिले 2.5 इंटू g ची किंमत किती घेणार आहे आपण 9.8 म्हणजे काय झालं v बरोबर ह्याला जर 2.5ला जर 4ने गुणलं 25 × 100 म्हणजे 10 2.5 असल्यामुळे गुणवले 9.8 म्हणजे v इज इक्वल टू √ काय आलं 10 इंटू 9.8 ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 98 म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन ए. उत्तर काय आलं मग v इज इक्वल टू √98 मीटर पर सेकंद. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय अ चाइल्ड सीट ऑन अ स्विंग सपोर्टेड बाय अ 2 चेन each has 3 meter long. If a tension in each chain at the lowest point in 350 Newton, then the chain at the lowest point, then the child speed at the lowest point.
आपल्याला काय सांगितलं आहे, एक चाइल्ड आहे, तो काय झाला आहे, स्विंगवरती म्हणजे झोपाळ्यावरती बसला आहे आणि त्या प्रत्येक ह्याची काय आहे, लेंथ दिली आहे 3 मीटर. असा हा मुलगा बसलेला आहे. तर त्याच्यावरती ह्या दोन्ही ह्याच्यावरती काय होतं आहे, टेन्शन ॲक्ट होते. तर आपल्याला काढायचं आहे काय काढायचं काय, त्या मुलाचा स्पीड काढायचा आहे. त्यामध्ये त्यांनी आपला ऑप्शन काय दिला, ऑप्शन ए 4.7 मीटर पर सेकंद, ऑप्शन बी 3 मीटर पर सेकंद, ऑप्शन सी 7.2 मीटर पर सेकंद आणि ऑप्शन डी 9.1 मीटर पर सेकंद. आता ह्याचं वेट कसा ॲक्ट होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनने. टेन्शन कसं ॲक्ट होणार आहे, अपवर्ड डायरेक्शनने. पण 2 चेन आहेत म्हणजे टेन्शन दोन्हीचं म्हणजे 350 अधिक 350. तर टेन्शन किती ॲक्ट झालं, 700 न्यूटन. मग आता हा डायरेक्ट टुवर्ड द कुठं जाते, ह्याला 2 कोणी बॅलन्स करते, सेंट्रिपिटल फोर्स का सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर असतो आणि सेंट्रिफ्युगल डाऊनवर्ड. म्हणजे इथं कोणता फोर्स येणार आहे, टुवर्ड द सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल. तो काय असणार आहे, mv²/r. टेन्शन कसं आहे, डाऊनवर्ड अपवर्ड डायरेक्शनने आणि वेट कसं आहे, त्याला टेन्शन अपवर्ड डायरेक्शन आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शन आहे म्हणजे mg. तर mv²/r टेन्शन किती झालं, 700 वजा त्या मुलाचं वजन किती दिलं आहे, 40 म्हणजे मास दिलं आहे, वजन म्हणजे मास दिलं आहे 40 गुणुले आणि जी किती घ्यायला सांगितलं आहे, जी इज इक्वल टू 10 घेऊ आपण, 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे 10 गुणुले 40 म्हणजे इथं किती झाले, 700 वजा 40 10 400 म्हणजे 700तून 400 गेले तर किती आले, 300. म्हणजे आपलं काय आलं, mv²/r बरोबर किती झाले, 300. पण आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड काढायचं आहे. म्हणजे काय आलं, v² इज इक्वल टू, हे m काय होतं, मल्टिप्लायला होतं, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइडला. म्हणजे 300 गुणुले r भागिले m. मग व्हीचा वर्ग बरोबर 300 गुणुले आरची किंमत, रेडियस किती दिले, म्हणजे ही रेडियस, आता ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सारखंच झालं असं हे. तर रेडियस पण तीच, जेवढी लेंथ आहे तेवढीच असणार म्हणजे रेडियस किती असणार, 3 आणि मास किती आहे, 40. तर ह्या शून्याला हे शून्य गेलं तर किती आलं, 30 90 भागिले 4. मग भाग घालवला तर काय येणार, 4 × 4 4 2 8, खाली किती उरलं, 1 4 2 8. आता भाग जात नाही, 0 म्हणजे किती, 2 उरले, 4 पंचे 20 म्हणजे व्हीचा वर्ग बरोबर किती आलं, 22.5 म्हणजे व्ही बरोबर वर्गमुळात किती येणार, 22.5. आता 22.5चं वर्गमूळ आपल्या ऑप्शनपैकी कुठे येते, कारण 25 जर असतं तर 5 आलं असतं म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ए. उत्तर किती येणार, 4.7 मीटर पर सेकंद. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे, ऑप्शन ए. कोणता ऑप्शन, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, अ बकेट टाईड ॲट दी एंड ऑफ a 1.6 meter long string is rotated in a vertical circle with a constant speed. What should be the minimum speed so that the water from the bucket does not spill when the bucket is at the highest position? G is equal to 10 meter per second square. Option A 4 meter per second. Option B 6.25 meter per second. Option C 16 मीटर पर सेकंद आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस. एक बकेट आहे, बकेट व्हर्टिकल सर्क्युलरमध्ये रोटेट करायला लागलो तर त्या सर्कलची रेडियस आहे 1.6 मीटर. स्ट्रिंगची लेंथ आहे म्हणजे 30 रेडियस असणार. व्हर्टिकल सर्कलमध्ये रोटेट करायला कॉन्स्टंट स्पीडने आणि हे रोटेट करत असताना मिनिमम स्पीडने. तर त्या बकेटमधलं जे वॉटर आहे ते वॉटर काय होत नाही, ते वॉटर खाली डाऊनवर्ड म्हणजे खाली पडत नाही. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर हायेस्ट वेन द बकेट इज ॲट द हायेस्ट पोझिशन्स. ज्यावेळेस बकेट हायेस्ट पोझिशन्सला होती त्यावेळेसचा काय विचारला आहे, स्पीड विचारला आहे. म्हणजे आता काय झालं की हे असं आपण बकेट रोटेट करायला आलो तर हायेस्ट पोझिशन्सला, तर बकेटचं वेट कसं होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे. त्या वॉटरचं त्या बकेटमधल्या वॉटरचं वेट कसं डाऊनवर्ड डायरेक्शन आहे आणि ह्याला बॅलन्स कोण करते, मग सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, mv²/r
आणि ह्याचं वेट काय असणार आहे एम जी. ह्या एमला हे एम गेलं म्हणजे काय आलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर इंटू जी. व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी. व्ही इज इक्वल टू आर किती दिलं आहे 1.6 आणि जी किती घ्यायला सांगितलं आहे 10 म्हणजे 1.6 गुणुले 10 किती झाले 16. 16चं वर्गमूळ काय आलं 4 म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार उत्तर काय आलं 4 मीटर पर सेकंद. हायेस्ट पोझिशन्सला त्या बकेटचा स्पीड किती होता 4 मीटर पर सेकंद. थँक्यू.